बाबासाहेबांचं ते भाषण कोणतं, सवलतीसाठी आम्ही अस्पृश्य राहायचं काय. आजच्या या म्हणजे बाबासाहेबांना लक्षात आलं होतं की या सवलती ह्या कायम राहू शकत नाहीत. आमचे लोक म्हणायचे राजकारणातलं आरक्षण 10 वर्षासाठी आहे, पण राजकारणातलं आरक्षण तुम्ही न मागता बी कायम ठेवलेलं आहे. राजकारणातलं आरक्षण तुम्ही काही वाढवा म्हणत नाहीत, कारण त्या लोकांना आपल्यामध्ये चमचे निर्माण करायचे. चमचे जे परिवर्तन मला आज देशामध्ये दिसतंय बघ, ते महाराष्ट्रामध्ये कमी दिसतंय बघ. कारण महाराष्ट्रामध्ये तेवढे समाज नाही, कारण आपला जो समाज होता, आपण जे आता बौद्ध झालो, तो मेजर समाज होता. मातंग समाज आहे तो एक मेजर आहे, तो आपल्याशी जोडू शकतो. छोटे छोटे समाज आहेत त्यांना आपण जोडू शकतो. पण परिवर्तन मी आज जे काय बघतोय ते नॉर्दर्न झोनमध्ये बघतोय, हिंदी भाषिक स्टेटमध्ये ज्याला म्हणताय, ते परिवर्तन मला आज जास्त संख्येने बघावं लागतं. बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत. असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. मी इतप्पर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. नमो तस्स भगवतो अरहतो. सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि. अधिन्नादाना वीरमणि
शिक्षापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि। मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि। सुरामेरयमद्यपानधारा वेरमणि शिक्षापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि। आदरणीय JR गोडबोले साहेब, आदरणीय डॉक्टर इंदुताई रामटेके मॅडम आणि आदरणीय सुधाकरजी लोखंडे साहेब, या सर्व सन्माननीय पाहुण्यांना, या समितीची प्रमुख मंडळी शिवाभाऊ नागदेवते, अरविंद नारायणे आणि मोहन गुरुजी, लोखंडे साहेब आणि तामगाडगे साहेब, त्यांना सन्मानाने पूजास्थळी त्यांना घेऊन जातील. उपस्थित धम्मदीक्षा सोहळ्यात हजर झालेल्या उपासिका उपासक मित्र बालमित्र यांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा बुट्टीबोरी यांच्या अथक प्रयत्नाने आज इथे नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही तिसरं, पहिले आम्ही कडमेश्वरला एक घेतलेलं आहे, दुसरं आपलं नागपूर शहरात झालेलं आहे आणि हा आता तिसरा आपला धम्मदीक्षेचा सोहळा आपण इथे साजरा करतो आहोत. बुद्ध धम्माच्या म्हणजे 2500 वर्षापूर्वीपासून भगवान बुद्धांनी सुद्धा धम्मदीक्षा देताना त्याच्यामध्ये कुठलं जास्त विधी सांगितलेलं नाही आहे. त्या काळात सारीपुत्त महामौगलायन जे त्रिपिटकाचे प्रमुख होते, त्या काळातसुद्धा भगवंतांनी कुठल्याही अटी ठेवलेल्या नाही धम्मदीक्षेच्या सोहळ्यामध्ये. हेही भक्कवे एवढंच फक्त तुम्हाला आदेश द्यायचे भगवंत आणि बुद्ध धम्मामध्ये संघामध्ये सामील करून घ्यायचे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा जास्त काही अटी ठेवलेल्या नाही. भारतीय बौद्ध महासभेच्या नियमानुसार 22 प्रतिज्ञा घेऊन त्रिसरण पंचशील घेतलं की आपण धम्मदीक्षा सोहळा पार केला असं ते होते. आणि विशेष म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या तर्फे ज्याने धर्मांतराची दीक्षा घेतलेली आहे, धम्माची दीक्षा घेतलेली आहे, त्यांना सर्टिफिकेट आम्ही इश्यू करतो. आणि सर्टिफिकेट इश्यू झाले की तुम्ही त्याचा तो वापर आपल्या आयुष्यामध्ये धम्मदीक्षा घेतल्याचं प्रमाण तुम्ही दाखवू शकता आणि त्याचं एफिडेविट करू शकता. कारण की बऱ्याचशा ठिकाणी असं होते की आपण जरी दीक्षित झालो पण आपल्याकडे प्रमाणपत्र नसल्यामुळे तुम्ही बौद्ध आहात की नाही हे अजूनही तांत्रिक अडचण आपल्याकडे नेहमीच होत आहे. म्हणून ह्या प्रमाणपत्राचा तुम्हाला उपयोग करता येईल अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि सगळ्यांना धम्मदीक्षेच्या मंगलकामना करतो. आपण बाबासाहेबांना मानतो का? बुद्धांनी आपल्याला सदाचाराचा मार्ग सांगितलेला आहे. तर आपण विचार करायला पाहिजे की आपण कुठे चाललो आहोत, आमच्या बौद्धांचं कर्तव्य काय आहे आणि खरंच आम्ही आमच्या बाबासाहेबांच्या विचारानुसार चालतो आहे का, याचं सुद्धा आपण मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं आचरण केलं पाहिजे. आमच्या बौद्धांची ओळख आपल्याला दिसली पाहिजे. आता मी सांगते की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्मच का दिला. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर
1935ला येवला इथे धर्मांतराची घोषणा केली की मी धर्मांतर करणार, पण कुठला धर्म घेणार हे त्यांनी सांगितलं नव्हतं. तब्बल 21 वर्ष त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या या भारतभूमीतील बौद्ध धम्माचा त्यांनी स्वतः स्वीकार केला आणि सर्व आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्म दिला. का दिला? तर बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. त्यात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मानवी मूल्ये आहेत. करुणा, प्रज्ञा, शील. तर या मानवी मूल्यांवर आणि बौद्ध धर्माचा मुख्य आधार आहे ती समता. आपल्याला बाबासाहेबांनी हाल अपेष्टा सहन करून शिक्षण घेतले सगळ्यांना माहीत आहे. तर या देशामध्ये विषमता होती. आता आपण कोणा धर्माचं नाव घेणार नाही. तर आणि विषमता ती कशी, कुत्र्या मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार होता, पण आपल्या मानवांना म्हणजे लोकांना, अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. शिक्षणाची संधी तर दूरच आहे. आणि बाबासाहेबांमुळे आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली म्हणून आपला विकास झाला. आज मी बोलते आहे, मी डॉक्टरेट केलं, हे फक्त बाबासाहेबांमुळे. मला प्रश्न पडला होता की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा कुठून आणल्या असतील. मी जेव्हा आंबेडकर विचारधारा हा अभ्यासक्रम करत होते तेव्हा मला वाटलं 2007 मध्ये की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा कुठून आणल्या असतील. कारण बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथामध्ये संदर्भ नाही आहेत. तर हे संदर्भ मग पूज्य भंते आनंदजी कौशल्यन यांनी आणि आदरणीय वसंत मून सरांनी या संदर्भ शोधून काढले. तुमचे जे खंड आहेत आपले बाबासाहेबांचे, त्याच्यामध्ये एक खंड आहे, त्याच्यामध्ये हे संदर्भ आले आहेत. आणि मग मी शोध घेतला आणि नंतर ठरवलं की आपण 22 प्रतिज्ञांचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यावर PhD केली पाहिजे. कारण आतापर्यंत आमचे धनराज दास सर आताच वारले 2-4 दिवसापूर्वी. त्यांनी आधी 22 प्रतिज्ञावर पुस्तक लिहिलेलं होतं, पण तिथेही संदर्भ नाही. तर माझा विषय आहे पाली वाङ्मयाच्या आधारे 22 प्रतिज्ञांचे विश्लेषणात्मक अध्ययन. तर पाली साहित्याचा अभ्यास करून मी माझं शोध प्रबंध पूर्ण केला आणि 2022मध्ये मला PhD प्रदान झाली. तर या 22 प्रतिज्ञांचं आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि त्या आचरण करण्यासाठी आहेत. बाबासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी आपल्याला 22 प्रतिज्ञांचं आचरण करावं लागेल आणि तसं आपलं जीवन आपल्याला घडवावं लागेल. तर खऱ्या अर्थाने आपण बौद्ध असू. जणे आपल्या जीवनाची सुरुवात झालेली आहे, जणे आपल्या जीवनाची सुरुवात झालेली आहे. येणे यशाची गुरु किल्ली सुद्धा आपल्याला मिळालेली आहे आणि भने आपल्या मनातील भीती सुद्धा पळालेली आहे आणि मने मनाची अशी नाती आपली जुळालेली आहेत. असा क्रांतिकारी जय भीम सर्वांनी बोलायचा आहे. छातीवरती आपल्या हात ठेवून उंच आवाजामध्ये मैत्रीपूर्वक जय भीम बोलायचं आहे. जय भीम, जय भीम, जय भीम. बघा, जय भीम आपला श्वास आहे. जय भीम हे आपलं जीवन आहे. जय भीममुळेच आपलं जीवन घडलेलं आहे. जय भीममुळेच सुसंस्कृत आपलं जीवन घडलेलं आहे. आज तुम्ही या दीक्षाभूमीवरती तुम्ही दीक्षा घेतलेली आहे, तर जुनं सगळं टाकून नवीन गोष्टी, नवीन धम्माचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड हे महिलांमध्ये जास्त असते. तर आज या घडीला या दीक्षाभूमीवरती, या पवित्र भूमीवरती तुम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे. तर महिलांनी 100% आपल्या जी मनामध्ये असेल तर अंधश्रद्धा, कर्मकांड हे काढून टाकायचं आहे. नव्याने धम्म शिकण्याची आपल्याला गरज आहे. महिलांनी म्हणजे अभ्यास करावा, धम्म जाणून घ्यावा आणि आपला पुढं सुसंस्कृतपणामध्ये प्रवेश करून आपलं जीवन घडवावं. आपल्या मुलाबाळांना सुद्धा संस्कार चांगले घडवावे.
हे महिलांवरती आधारित आहे. आज मला या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या नातवाच्या समोर जय भीम म्हणण्याची मला म्हणजे संधी भेटलेली आहे. तर या भूमीमध्ये मी मला स्वतःला खरं तर खूप भाग्यवान समजत आहे. बघा, तुमच्याबरोबर मी सुद्धा दीक्षा घेतलेली आहे. आता 2006 मध्ये मी दीक्षा घेतलेली आहे, पण मला परत एकदा या दीक्षाभूमीवरती येऊन बुद्ध धम्माचा स्वीकार करण्याची मला संधी भेटलेली आहे. हिंदू धर्मामध्ये राहून काय आपल्याला भेटतं बरं मला सांगा? 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बुद्ध दिलेला आहे. मला सांगा, आपण कर्मकांड थांबवलं आहे का? महिलांनी कुणी पण हात वर करायचा की कर्मकांड आपलं थांबलेलं आहे का? नाही थांबलेलं. बरोबर, कर्मकांड आपण करतो ना, करतो ना. कर्मकांड आपलं चालूच आहे. बाबासाहेबांनी जीवाचं रान करून जीवाकडे त्यांच्या पाहिलं नाही, त्यांच्या मुलाकडे पाहिलं नाही. रमाईचा त्याग तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना. रमाईची आपण जयंती करतो, बरोबर. मग काय करतो रमाईची जयंती करत असताना? फक्त तिचा त्याग ऐकतो. आपण स्वतः त्याग करतो का? त्यागाची भूमिका आपल्याकडे आहे का? आपण त्यागाची भूमिका म्हणजे ती स्वीकारायला तयार आहोत का? आपल्याकडे आज सुख सुविधा खूप आहेत. ही कुणामुळे आहेत? माता रमाईमुळे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रामो रमा, मी तुझ्या स्वार्थ त्यागामुळेच आज घडलेलो आहे. मी घडलोय म्हणून समाज घडलेला आहे. मग आज आपण 56 ला आपल्याला दीक्षा दिलेली आहे. आज एकाही महिलेचा हात वरती झालेला म्हणजे झालेला नाही की मी कर्मकांड करत नाहीये. सर्व महिला शांत बसलेल्या आहेत. पण तुम्ही आज बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. प्रत्येक वेळ ही चांगलीच असते. 56 ला जरी दीक्षा झाली असेल आणि आज जरी 25 ला दीक्षा झाली असेल तर तीच पवित्र भूमी आहे. तर आज आपला नवा जन्म झालेला आहे. तर महिलांनी मला असं वाटते की तुम्ही कर्मकांडाला अजिबात थारा देऊ नये. इतर समाजातले सुद्धा लोक आपल्याकडं म्हणजे त्या नजरेने पाहून याच्यामध्ये प्रवेश करावेत अशी आपली कृती असावी. तुम्हाला सर्वांना महिलांना आणि माझे धम्म बांधव सुद्धा या साईडला बसलेले आहेत. आपण म्हणतो की पुरुष कामावर जाणारा वर्ग आहे, नोकरी करणारा आहे, पण महिला सर्व्हिसला असू द्या नाही तर गृहिणी असू द्या, तिच्यामध्ये 100% अंधश्रद्धा आहे. तिनं घरातलं बाहेर काढायला तयार नसते. बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं? महिलांवर त्यांचा 100% विश्वास आहे. तसंच आदरणीय साहेबांनी महिलांची एक स्वतंत्र कार्यकारिणी केलेली आहे. स्वतंत्र कार्यकारिणी म्हणजे महिलांना 100% त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. बघा, आता पुरुष स्वतंत्र काम करतात, बरोबर, पण महिला तसं पुढाकार घेऊन काम करत नाहीत. तर या नागपूर भूमीमध्ये सुद्धा मी ताईंना सांगेन, मला माहिती नाही की महिला शाखा म्हणजे जिल्हा कार्यकारिणी आहे की नाही, मला माहिती नाही आहे ना. तर उपासिका शिबिराच्या माध्यमातून प्रश्न जी महिलांना पडतात त्याचे उत्तर अलगद मिळू शकतात. तर मी तुम्हाला या ठिकाणी लातूर जिल्हा पश्चिम महिला जिल्हा अध्यक्ष आमच्या महिला शाखेच्या वतीनं, हजारे कुटुंबियाच्या वतीनं आणि जे नवधम्म दीक्षित बांधव आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला खरं तर आज तुम्ही दीक्षा ह्या ठिकाणी घेतलेली आहे, तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते. तर मी पण दीक्षा घेतलेली आहे. बांधवांनो, आता अत्यंत चांगला आणि निसर्गरम्य अशा चांगल्या मोकळ्या वातावरणात आपण धम्म स्वीकारलेला आहे. तर सर्वांनी आपले जे हिंदू धर्मांचे जे दोष होते ते बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि आपण काय होतो काय नाही यावरती आपण प्रकाश टाकत नाही, परंतु आपण आता बुद्ध झालेलो आहे आणि बुद्ध धम्मामध्ये प्रवेश केलेला आहे. तर मला या वातावरणामध्ये आणि सरांच्या सानिध्यामध्ये राहून आपण धम्म स्वीकारलेला आहे. तर हा धम्म असाच पद्धतीनं कसा टिकवता येईल, आणि मी काल पण सांगितलं होतं की त्यामध्ये हा बौद्ध धर्मीय आहे. 10 लोकांनी पाहिल्यानंतर आचरणामध्ये किंवा कुठेही फिरताना हा बुद्धिस्ट आहे. त्याचं आचरण चांगलं असलं पाहिजे, तो खोटा बोलला नाही पाहिजे, त्यात तो शिलवा नसला पाहिजे, सांगायचं म्हणजे तो शिलवा नसला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जर समजा वर्तणूक केली तर हा धम्माचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणे होईल. आज आपण इथे धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खूप छान आहे. एकदा मागच्या वर्षी वाणी डॉक्टर म्हणून आहेत, त्यांनी पण धम्मदीक्षेचा कार्यक्रम आई सभागृहामध्ये घेतला होता आणि आम्ही तिथे पण 22 प्रतिज्ञामध्ये सहभागी झालो होतो आणि 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या. त्याप्रमाणे आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अवलंबतो, काही अवलंबू शकत नाही, कारण आपण समाजामध्ये राहत असतो. तेव्हा आसपासचे जे लोक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबतही आपल्याला मिळून मिसळून राहावं लागते. त्यामुळे कदाचित असेल की आपण ह्या 22 प्रतिज्ञा पूर्णपणे अंगीकारू शकत नाही आणि त्या आपण अंगीकारल्या तर कदाचित इतरांसोबत आपण संबंध ठेवू शकणार नाही. तरी पण माझा प्रश्न होता की अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपण सोडू शकतो पण त्या सोडत नाही. तर त्यांच्याबद्दल जे मनात प्रश्न आहे ते आपण शिबिराला जाऊ असं ताई म्हणाल्या, तर ठीक आहे.
तरी पण अजून काही प्रश्न आहेत. आता ताईंनी म्हटलं की त्योहार आपण सण त्योहार जे मनवतो, होळी वगैरे, वाढदिवस, जन्मदिवस, त्यावेळी अजून काही आपण अशा गोष्टी करत असतो, तर त्या कराव्या की नाही कराव्या हाही एक खरंच मोठा प्रश्न आहे. आणि त्या केल्या नाही तर त्या गोष्टींमुळे कदाचित आपल्याला आनंद मिळत असतो, म्हणून आपण त्या करत असतो. आता जर हा प्रश्न आहे की आपल्या समाजामध्ये वाईटच प्रकारची गाठी घालायची का, की याच्यातले हे काळे जे मणी आहे ते काढून टाकायचे का. पण तुम्ही बघा आपल्या सर्व महिलांमध्ये हे मणी असतील मंगळसूत्रामध्ये, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण अंधश्रद्धा पाळत आहो का की नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे. ह्या प्रश्नही आपले सॉल्व्ह झाले पाहिजे आणि तसं प्रकारे आपल्याला अंगीकारता आलं पाहिजे. मी लातूरहून आले आहे. 2004ला मी धम्मदीक्षा नागपूर दीक्षाभूमीवर घेतली. आम्ही कर्मकांड किंवा अंधश्रद्धा ह्यामध्ये काहीच मानत नाही. आणि माझे मुलं पण आता दीक्षित होणार आहेत. मी ज्यावेळेस दीक्षा घेतली त्यावेळेस मला मुलं नव्हती. आता दीक्षित होणार आहेत, तर ते पण पहिल्यापासूनच त्यांचा म्हणजे सर्व गुण आपल्या अंधश्रद्धा हे काही पाळत नाहीत. 22 प्रतिज्ञा, पंचशील, आम्ही दर रविवारी बौद्ध विहारामध्ये जातो कुटुंबासहित. तथागत गौतम बुद्धाच्या विचाराच्या आधारावर जो जागतिक लेवलवर आधारलेला जो धम्म आहे, त्या धम्माला स्वीकारून आम्ही हा बौद्ध धर्म आम्ही स्वीकारलेला आहे पूर्ण कुटुंबाने. भीमराव साहेब आंबेडकर हे आज डायरेक्ट बुद्धगयानं इथे आलेले आहेत. 3-4 दिवसाचा खडतर प्रवास करून इथे आले, म्हणून मला 2 शब्द बोलण्याची गरज पडली आहे. कशा एवढा आपल्या समाजाप्रती एवढी भावना त्यांनी केलेली आहे. आपल्या जीवाचा रान करून ते एक एक पलाचा हा मला मौका देत आहे, समय देणार आहे. यासाठी आपण त्यांच्या अमूल्य वेळेचा आपल्याला भान ठेवलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण उतारलं पाहिजे. मागे आले होते 5-7 लोक माझ्यासमोरच ते चर्चा झाली होती. कसंही तरी मी येतो आणि ते आले. आम्ही पाऊसही येत होता सर्व ठिकाणी आणि त्यात आंदोलनाचे तिथे ते 3 दिवस राहिले, तिथे लढून आले आणि आज इथे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे. माझं किती कौतुक केलं तरी कमी आहे. आज ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी ज्या पवित्र स्थळामध्ये जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याने जे काही प्राप्त केलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना त्या ज्ञानाच्या 22 प्रतिज्ञाच्या रूपामध्ये रूपांतर केलं आहे. एवढं मानलं पाहिजे आपल्याला. ज्या भगवान बुद्धाला बुद्धगयामध्ये जो ज्ञान मिळालेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ज्ञानाचा 22 प्रतिज्ञामध्ये समावेश काही कमी नाही आहे. त्या 22 प्रतिज्ञामध्ये भगवान गौतम बुद्धांनी बुद्धगयेमध्ये फक्त ज्ञानच प्राप्त नाही केलेलं आहे, त्या ठिकाणी 3 कश्यप बंधू, उर्विला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप, त्यांचे 1000 शिष्यांना त्यांनी पराभूत करून हिंदू धर्मावर तिथे मात करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केली आहे. हा त्यांचे विजयचाही दिवस आहे, आपल्याला विसरलं नाही पाहिजे. तथागतांच्या जयंतीच्या निमित्त हा जो धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित केलेला आहे, हा अत्यंत अविस्मरणीय आहे. बंधूंनो, ज्या उपस्थितांनी ह्या ठिकाणी त्रिशरण, पंचशील आणि त्याचबरोबर 22 प्रतिज्ञांचं तुम्ही पठण केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 22 प्रतिज्ञा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला दिलेल्या होत्या. खरं म्हटलं तर त्रिशरण आणि पंचशील अशा पद्धतीची परंपरा ह्या बौद्ध धम्मामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा देणं फार कठीण परिस्थिती होती. त्यावेळेस सर्व त्यांचे जे कार्यकर्ते होते, जवळचे नजदीकी लोक होते, त्या लोकांचं म्हणजे 22 प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956ला उपस्थित लाखो जनसमुदायाकडून वदवून घ्याव्यात हे अपेक्षित नव्हतं. कारण त्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956च्या नंतर लगेच निवडणुका लागणार होत्या आणि बऱ्याचशा लोकांना बाबासाहेबांच्या ज्या 22 प्रतिज्ञा खटकत असताना देखील बाबासाहेबांनी हे हेरलं होतं
की 1956ला दीक्षाभूमीवर मी हा लाखो 5 लाख उपस्थितांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तथागतांच्या धम्माचं जो आचरण आहे, तथागतांचं धम्म कसं आहे, आचरणामध्ये आहे. त्रिशरण पंचशिला 10 पारमिताचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं अख्खं जीवन बदलून जातो. त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन होतं. हा जो बौद्ध दीक्षित जो मनुष्य आहे, याचं जरी आमूलाग्र याच्यामध्ये बदल झालं, परंतु हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे, जे यांच्यावरती गुलामीचं जे काही आहे वर्चस्व, आताच सांगितल्याप्रमाणे म्हणजे हिंदू धर्मामधल्या ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या अंधश्रद्धेमुळे एक समूह पूर्ण गुलामीमध्ये गेला होता. आणि ज्याला आपण म्हणतो अतिशूद्र, अतिशूद्रांना मानवतेचा अधिकार नव्हता, बंधुभाव नव्हता, न्याय नव्हता, समता त्यांना माहीतही नव्हती. अशा परिस्थितीमध्ये तथागतांचा समता, शांती, बंधुत्व आणि न्यायाचा जर सिद्धांत चिरकाल टिकवायचं असेल, ह्या जगामध्ये हे जे काही सर्व आपला जो बहुजन समाज गुलामीमध्ये गेला होता, हा सर्व अंधश्रद्धेमुळे, चातुर्वर्ण्यामुळे भावाभावांमध्ये गटतट पडले होते. म्हणजे कोणी चातुर्वर्ण्यामधला उच्चवर्णीय, कोणाला शिक्षणाचा अधिकार होता, कोणाला मंदिरामध्ये पूजा अर्चना करण्याचा अधिकार होता, आणि एक असा समूह होता, तो हजारो वर्ष फक्त त्यांनी गुलामी करावी आणि जोहार मायबाप करावं, फक्त एवढीच त्याला होती. तुम्ही एखाद्या श्रीमंताकडे पाटलाकडे काम करायचं, दिवसभर राबून, मात्र सायंकाळ झाल्यानंतर तुमच्या श्रमाचा मोबदला मागायचा नाही, अशा पद्धतीची ती परंपरा होती. आणि हीच परंपरा मोडण्यासाठी तथागतांनी समतेच्या सिद्धांतासाठी संपूर्ण राजपाट, म्हणजे दुःख, ह्या सर्व कशा आहेत, दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या. दारिद्र्य म्हणजे हा एक दुःख निर्माण करणारी बाब होती. आणि हे जे काही विषमता तथागतांनी बघितली, दुःखाचं कारण बघितलं, आणि दुःखावरती काय म्हणतो आपण औषध शोधून काढलं बोधगया ह्या ठिकाणी. आणि त्याचंच नाव आहे त्रिगुण पौर्णिमा. 3 प्रकारच्या तथागतांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि निर्वाण असा ह्या एकाच दिवशी झाला. अशा त्या पावन पर्वावरती बाबासाहेबांना वाटलं की ह्या जर देशामधील हे 5 लाख लोक ज्यांनी आज धर्मांतर केलं, ह्या लोकांना कुठलं तरी नियम शिकवल्या पाहिजेत. आणि म्हणून बंधूंनो, आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिला. ह्या 22 प्रतिज्ञा हजारो वर्षापासूनच्या जे आपल्याला गुलामीमध्ये टाकलं होतं त्याला ठोकर मारण्यासाठी होत्या. आताच इंदुताईंनी तुमच्याकडून वदवून घेतलं. मला आजच्या ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे, नवदीक्षित बंधूंनो, तुमच्या कुटुंबियांच्या, तुमच्या नातेवाईकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा आज अत्यंत अविस्मरणीय असा प्रसंग आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या बुद्ध धम्मामुळे संपूर्ण जो पूर्वाश्रमीचा महार होता, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडल्याचा आपण जिकडे तिकडे बघतो. तुमचं देखील ह्या बुद्धाच्या धम्माचं तुम्ही आज दीक्षा घेतल्यामुळे तुमच्याही जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी, पहिल्यांदा साहेब मी शिक्षक झालो 1995ला, आणि शिक्षक झाल्याबरोबर बहुजन समाज पार्टीचे लोक मला जुळले, मी त्यांना जुळलो, आणि तिथं मी जवळपास 15-20 वर्ष ॲक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून काम केलं, मोठमोठ्या पदावर काम केलं. पण जसं मी बुद्धिझमचा अभ्यास करायला लागलो आणि एक भाषण माझ्या वाचण्यामध्ये आलं, ते भाषण खूप महत्त्वाचं आहे.
हे याच भूमीमध्ये हॉटेल श्याममध्ये असलेले जी काही बाबासाहेबांचा जो संवाद आहे पत्रकारांसोबत 13 ऑक्टोबर 1956ला पत्रकारासोबत बाबासाहेबांचा जो संवाद झाला तो म्हणजे वाचण्यात आला आणि तो संवादामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की आता इथून पुढचं उर्वरित सबंध आयुष्य मी आता बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी खर्च करणार आहे, इथून पुढचं संपूर्ण आयुष्य, असं बाबासाहेब म्हणाले. मग पत्रकारांनी प्रश्न विचारला, मग तुम्ही राजकारण करणार नाहीत का? तेव्हा ते म्हणाले मी राजकारणसुद्धा करणार आहे, राजकारणातून काही संन्यास घेणार नाही, राजकारणसुद्धा करणार आहे, पण माझं पहिलं प्राधान्य जे आहे ती बुद्ध धर्माचा प्रचार करणे प्रसार करणे हे माझं प्रथम प्राधान्य आहे. त्याच ठिकाणी बाबासाहेबांनी एक वाक्य दिलं होतं, ते होतं की सवलतीसाठी आम्ही अस्पृश्य राहायचे काय. आज या वाक्याची खूप गरज निर्माण झालेली आहे, कारण आज सवलती संपून चाललेल्या आहेत का कुठं? नोकर भरती 2012पासून नोकर भरती बंद आहे. आता पोरं MA PhD करून आता PhD झालेले पोरंसुद्धा CHBवर काम करत आहेत. नोकर भरतीच बंद आहे, जागा भरती बंद आहे, सगळीकडं कंत्राट बेसिक लागू झालेला आहे. घटनेमध्ये आरक्षण हे आता नावाला शिल्लक आहे, फक्त त्या कलम नंबर 16(2) रिझर्वेशन फॉर SC बरोबर आहे, हे फक्त असं लिहून राहिलेलं आहे, इम्प्लिमेंटेशन 0 आहे. म्हणजे नोकऱ्या संपून टाकलेल्या आहेत, आरक्षण संपून टाकलेलं आहे. आणि बाबासाहेबांचं ते भाषण कोणतं, सवलतीसाठी आम्ही अस्पृश्य राहायचं काय. आजच्या या म्हणजे बाबासाहेबांना लक्षात आलं होतं की या सवलती ह्या कायम राहू शकत नाहीत. आमचे लोक म्हणायचे राजकारणातलं आरक्षण 10 वर्षासाठी आहे, पण राजकारणातलं आरक्षण तुम्ही न मागता बी कायम ठेवलेलं आहे. राजकारणातलं आरक्षण तुम्ही काही वाढवा म्हणत नाहीत, कारण त्या लोकांना आपल्यामध्ये चमचे निर्माण करायचे, चमचे. आपण बघतो लोक संसदेमध्ये तोंड उघडतात कविता म्हणण्यासाठी, बरोबर आहे का? बाकी तोंड उघडणे नाही, आणि बाकीचे लोक त्यांना जोकर म्हणून हसतात तिथं संसदेमध्ये, बरोबर आहे का? म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या रिझर्वेशनवर जे काही आमदार खासदार होतात ते त्या पक्षाचे गुलाम आहेत, नौकर आहेत, गडी आहेत, घरगडी. ते आपल्या समाजाचे घटक नाहीत आणि समाजाचे प्रश्न ते मांडू शकत नाहीत. अर्थात राजकीय आरक्षण खतम केलं पाहिजेत, पण ते चालू आहे. आणि शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षणाला बाबासाहेबांनी बंदी नव्हती घातलेली. जोपर्यंत जाती व्यवस्था या ठिकाणी आहे तोपर्यंत नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण कायम राहिलं पाहिजेत, अशी तरतूद असूनसुद्धा इथल्या शासन व्यवस्थेने आरक्षण आपल्या नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण कमी केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मुलींची शिष्यवृत्ती खात्यावर जमाच होत नाही. PhDला ॲडमिशन घेतलेल्या पोराचं मानधन PhDचं खात्यावर जमाच होत नाही. आता तर नवंच फॅड आलं की अनुसूचित जातीचा एवढा मोठा किती 412 किती कोटीचा निधी तो तिसरीकडेच गेला आहे लाडक्या बहिणीवर, आहे का नाही? मला हे सांगायचं की आता आरक्षण शिल्लक नाही. बाबासाहेबांना त्यावेळेस कळालं होतं की या माझ्या लोकांना मी जरी नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं असलं तरी हे आरक्षण कायम राहणार नाही. आणि मग त्यावेळेस ते म्हणाले होते सवलतीसाठी आम्ही अस्पृश्य राहायचं काय. आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की त्यांनी सांगितलं की जर त्यांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही लोकांना धर्मांतर करून तुमच्या लोकांचं कातड्याचं एवढं उत्पन्न, शिंगाचं एवढं उत्पन्न आणि वर्षाचं एवढं उत्पन्न होतं ते तुम्ही बुडवीत आहात. तेव्हा ते म्हणाले इथल्या ब्राह्मणांनी महार होऊन ते आरक्षण उपभोगलं पाहिजे, तुम्ही घ्या आरक्षण, ते आम्हाला नको. आमचा लढा सन्मानासाठी आहे. आमचा लढा जो आहे भाकरीचा लढा नाही, आमचा लढा सन्मानाचा लढा आहे. आणि सन्मान जो आहे तो आम्हाला बुद्ध धम्मातूनच आम्हाला मिळू शकतो, कारण बुद्ध धम्मामध्ये समता आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू धर्म हा नष्ट धर्म आहे, हिंदू धर्म हा नरक आहे, इट इज हेल. आणि ती गटारगंगा आहे वरून वाहत आलेली आणि त्याचा आम्ही शिकार झालेलो आहोत. इथं कप्पेबंद व्यवस्था आहे, कप्प्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे. काही लोक बोलत नाहीत, परंतु
मी बोलतोय का बोलतो, खुलेआम बोलत असतो. त्याचं कारण आहे आज सुद्धा या देशाच्या राष्ट्रपतीला मंदिरात येऊ दिलं जात नाही. देशाच्या राष्ट्रपतीला राम मंदिराच्या उद्घाटनामध्ये निमंत्रित केलं जात नाही. बरोबर आहे. हे सगळं आज सुद्धा आमच्या तिकडं मराठा आणि धनगर युवकाला मंदिरात येऊ दिलं नाही. मराठा युवकाला मंदिरात येऊ दिलं नाही. पुण्यामध्ये मराठा महिलेला म्हणजे स्वयंपाकाच्या प्रश्नावरून मारहाण केली की तू तुझी जातच सांगितली नाहीच म्हणे. आज सुद्धा जाती व्यवस्था तितक्याच प्रमाणात आहे. आम्हाला कप्पे बंद केलेला आहे. इथं सन्मान नाही. या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये तुम्हाला बाबासाहेब म्हणतात की गर्व करावा असं किंवा आम्हाला मोठं होण्यासाठी स्वप्न पडावं असं काहीच नाही. आमची महिला, बाळातीन महिला, अस्पृश्याची महिला काय स्वप्न बघतात? बाबासाहेब म्हणतात कुठं झाडूवाल्याची नोकरीची जागा शिल्लक आहे का? आणि ब्राह्मणबाई काय स्वप्न बघते? कुठं जज्जाची जागा शिल्लक आहे का? म्हणजे ही दृष्टी देण्याचं काम जे आहे हिंदू धर्मानं आमची दृष्टी खतम करण्याचं काम केलं होतं. बाबासाहेबांनी सांगितलं बुद्ध धम्म हा तुमच्या उन्नतीचा मार्ग आहे आणि त्यामुळं आम्हाला जे काही आम्ही नीच आहोत हे जे काही गणलं जात होतं ते नीच पण आम्ही 1956ला झुगारून लावलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही गुलाम नाहीत तर तुम्ही माणूस आहेत. आणि बुद्धाचा धम्म असा सांगतो माणसाचं मोठेपण त्याच्या जन्मावर ठरत नाही तर ते मोठेपण जे ते कर्मावर ठरू शकतं आहे हे बुद्धाने सांगितलं. आणि ज्या स्त्रियांना या धर्मव्यवस्थेने गुलाम मानलं होतं, उष्टी काढा आणि रांदा वाडा एवढंच काम ज्या व्यवस्थेने स्त्रियांना दिलं होतं ती ब्राह्मणी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम वैचारिक म्हणून बुद्धांनी केलं. स्त्रियांचा दर्जा आणि सन्मान वाढवला धम्मानी. त्या धम्माचा स्वीकार बाबासाहेबांनी केला. तो धम्म जो आहे तो वाढवणं आणि मोठं करणं हे माझं काम आहे, आपलं सर्वांचं काम आहे. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मी परमादरणीय साहेबांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाला आता आपल्याला बौद्धमय करायचा विडा आम्ही उचललेला आहे तुमच्या सहकार्य. सत्यशोधक समाज महासंघाच्या माध्यमातून आम्ही पूर्वी काम करत होतो, परंतु आमच्या परमादरणीय नेत्यांनी भीमराव साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता आपल्याला वेगवेगळे गट करून धम्म वाढवायचा नाही. भारतीय बौद्ध महासभा ही मदर ऑर्गनायझेशन आहे आणि मला सांगितलं की तुम्ही बौद्ध महासभेमध्ये काम केलं पाहिजे. आणि आम्हाला गर्व वाटला की साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम केलं पाहिजेत म्हणून. आणि मला साहेबांनी राज्याचा संघटक केलं. मला खात्री आहे माझं काम बघून साहेब मला आणखी भारत देशामध्ये फिरू शकतील, कारण मी काही बसून राहणार नाही. माझ्याकडं इंग्रजीतून बी स्पीच आहे, हिंदीतून बी आहे. MA इंग्लिश, BEd, LLB आहे. इंग्रजीतून सगळ्या भारतात भाषण करू शकतो, हिंदीतून बी करू शकतो. मग भारतातले मादिगा असतील, वाल्मिकी असतील, बंगी असतील, चमार असतील, या सगळ्यांना साहेब आपल्याला बौद्धमय करायचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं हे अधुरं स्वप्न आहे. कारण उर्वरित सगळं आयुष्य बाबासाहेब बुद्धिझमची वाढ करण्यातच खर्च करणार होते, परंतु दुर्दैवाने बाबासाहेब जगू शकले नाही. बाबासाहेबांच्या कामाचा जो व्याप आहे, या देशाचं संविधान जर बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर बाबासाहेबांनी की 5-25 वर्ष तरी आरामशीर जगू शकले असते. ती खंत आहे आम्हाला. आणि त्या घटनेचं इम्प्लिमेंटेशन आज होत नाही, ही दुःख आहे. आणि या ठिकाणी लोक जातीमध्ये बंदिस्त केलेत. मांग पण सोडत नाही, चमार पण सोडत नाही. सगळ्या अनुसूचित जातीचे लोक त्यांची जी जातीची आयडेंटिटी आहे ती पुसून काढत नाहीत. जातीचा गर्व आणि अभिमान बाळगतात. आणि त्याच्यामुळं जातीचे प्रश्न, जातीचे नेते, जातीचे अभिवादनं, जातीचे नारे, याच्यामध्ये आमचा समाज जो आहे, बहुजन समाज जो आहे, दलित समाज जो आहे तो विभागलेला आहे. जातीवर आधारित नेता दिलेला आहे का नाही? चमाराचा नेता वेगळा, मातंगाचा अण्णाभाऊ दिलेला आहे, आणखी धनगर समाजाचा वेगळाच नेता दिलेला आहे. त्याचा झेंडा वेगळाच आहे, नारा वेगळाच आहे, त्याचे प्रश्न वेगळेच आहेत. काय कुठल्या महापुरुषांनी, मग ते अण्णाभाऊसाठी असतील, संत रविदास असू देत चमार समाजाचे, म्हणजे त्यांनी ज्यांनी नेता समजलं त्यांनी, किंवा धनगर समाजाचे ज्यांनी काही नेता समजलं असेल होळकरांना, किंवा गाडगे महाराज असतील, कोणीतरी आपल्या जातीचं काम केलं आहे का? ओनली फॉर महात्मा फुले म्हणले का ओनली फॉर माळी समाज मी करतो काम, सावित्रीबाई
पण आपण लोकांनी जातीचे नेते वाटून घेतले, जाती हुडकून. ही जी काही कृती आहे ही ब्राह्मणी व्यवस्थेने दिलेला कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये आमची फसगत झाली. बहुजन समाज, जातीवर आधारलेला समाज तो तुटला फुटला. आता तुम्ही उल्लेख करताना सांगितलं की आम्ही आता जातीचा उल्लेख करणार नाही. मी सगळीकडे ठोकून सांगतो ह्याच्यासाठी कि अगर जात के आधार पर हम लोगों को तोड़ दिया है तो जाति के आधार पर भी हम लोगों को जोड़ा जा सकता है. कारण इथं जर कुणी 2-3 जर मातंग असतील, चर्मकार असतील तर त्यांना जेव्हा कळेल तर ते मला लगेच येऊन भेटतात, साहेब. आणि असं होतं आहे लय ठिकाणी. आणि म्हणून जातीचा वापर आम्ही जोडण्यासाठी करत आहोत. जातीचा वापर तोडण्यासाठी, हिनवण्यासाठी, नाव ठेवण्यासाठी नाही. आणि म्हणून चांगल्या अँगलने जर आपण जातीचा वापर करणार असो तर वाय नॉट. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महामांग परिषदा घेतल्या होत्याच. 2 जणांचं ऐक्य बाबासाहेब आंबेडकर करू इच्छित होते. पहिल्यांदा टार्गेट महामांग ऐक्य बाबासाहेबांच्या त्या परिषदा, 11 परिषदा, महामांग वतन परिषदा बाबासाहेबांनी घेतल्या. बाबासाहेबांना हे माहिती होतं की या समाजाच्या सोबतच मातंग समाज आहे. तो त्याचं गावकुसामध्ये कुडाला कुड, भीतीला भिंत आहे. तो खातो एकच, मोठं खातो का बारकं खातो, तो एकच खातो आणि तिकडली भाजी इकडं नेऊन देत. ही आमच्या गावकुसातली आपुलकी, एकमेकाला मामा म्हणायची, दादा म्हणण्याची, 2 भावातली आपुलकी फोडली इथल्या व्यवस्थेने. गांधी आणि त्यांच्या हरिजन सेवक संघाने मातंग समाजाला बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम आणि बाबासाहेबांचा जो काही विचार आहे तो विचार तोडण्यासाठी त्यांना हरिजन सेवक संघामध्ये काम करायला भाग पाडला. आणि आमटे सरकारने ते काम केलं आणि तो समाज तुटून गेलेला आहे त्यामधून. आणि तो आज पुण्यासारख्या शहरातून साहेब तो आपल्या बुद्धिझमच्या विरोधामध्ये उभा केला चाललेला आहे. आपल्या पुढचं चॅलेंज आहे, हे आपल्या पुढची चॅलेंज आहे. नागपूरमध्ये सुद्धा अनेक मातंग बांधव जे आहेत आमचे RSSच्या दावणीला आहेत, काम करतात, खातात बाबासाहेब आंबेडकरांच्या सवलतीचं आणि गातात गोवळलकरांचं. बरोबर आहे. आणि म्हणून मी सगळीकडे सांगतोय, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, OBC असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 आपली मुलांची आहुती दिलेली आहे आपल्या समाजासाठी आणि सवलतीसाठी. आपल्या दिली आहे का नाही? म्हणजे शेवटच्या म्हणजे राजरत्नसाठी रमाईला म्हणजे बाबासाहेबाला नवं फडकं मिळालं नाही, कफन मिळालं नाही नवं, आणि रमाईला आपला पदर फाडून दफन करावं लागलं आपल्या मुलाला. तो त्याग काय कोणी एका जातीसाठी त्याग होता? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काही घटना लिहून किंवा काही प्रावधानं करून एका महार जातीला काही विशेष सवलती दिल्यात? ह्याचं जाणीव आहे. ही जी जाणीव जी आहे ती संपन्न बहुजनातल्या विविध जातींना झाली पाहिजेत. आणि मी सगळीकडे सांगत असतो, तमाम भारतातल्या स्त्रियांनी पहिल्यांदा उठून जय भीम म्हणलं पाहिजे. कारण इथल्या स्त्रियांना त्यांच्या पतीच्या चितेवर, बरोबर आहे का, सती जावं लागत होतं आणि अनन्वित अत्याचार याला बळी पडली होती इथली स्त्री. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून तमाम स्त्रियांना अनेक सवलती दिलेल्या आहेत. याचा विसर खरं तर स्त्रियांना पडतोय. समाजासमोर अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे. आत्ताच आमच्या भगिनीने काही प्रश्न इथे उपस्थित केले आणि त्यांना उत्तर देत नाही, पण त्यांना मी सांगू इच्छितो, बाबा देशामध्ये आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत, आम्ही देखील मानतो बौद्ध धर्मीय हे मायनॉरिटीजमध्ये. त्याने उपस्थित केला होता प्रश्न, लोक काय म्हणतील असं काहीतरी मी ऐकत होतो. बाबा आम्ही बौद्ध मायनॉरिटीमध्ये आहे, मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहे, जैन मायनॉरिटीमध्ये आहे, ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये आहे. ते कधी असं समजत नाही दुसरा काय म्हणेल. जेव्हा धम्माचा तुमचा पाया मजबूत असेल, धम्माचं तुम्ही आचरण कराल, तेव्हा दुसरा काय मला म्हणतोय त्याची सांगायची गरज नाही असं मला तरी वाटतं. का बौद्ध धम्माचा इतिहास आहे, देशाचा सुवर्ण काळाचा इतिहास आहे. एक अतिशय उच्च प्रकारची संस्कृती ही बौद्ध धर्मीय संस्कृती आहे, हे ध्यानात ठेवा. हिंदूंचं काय त्याच्यावरती मी कधीच टीका करत नाही बाबा. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो बाबा, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे माझे पदाधिकारी हे जाणून आहेत,
कोणा धम्मावरती टीका करण्यापेक्षा स्वतःचं काय चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा, लोक तुमच्याकडे येतील. जे आता नरसिंगे सर बोलले त्यांना मी 5-7 वर्षापूर्वी हेरलो होतो. माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं औरंगाबादच्या मी जेव्हा भाषण करत होतो त्याच्या आधी मी सांगितलं नरसिंग यांना बोलवा इथे, आणि त्यांनी काय जे आपलं उद्बोधन केलेलं आहे त्याच्यावरून कळलं की नरसिंगे संघांमध्ये ताकद आहे. समाज जोडो हे अभियान आपल्याला करावं लागेल. म्हणून मातंग समाज आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला. नरसिंगे सर भेटले इथे, पुण्यामध्ये प्रबुद्ध साठे मला भेटले. उभा राहिला या मंचकावरती प्रबुद्ध साठे. मी होतं 1 तासभर तुम्हाला हलून देणार नाही असं त्याचं वक्तव्य आहे. म्हणजे किती धोके आहेत आपल्याला सांगू इच्छितो. ह्या साठेने 1-2 वर्षापूर्वी माझा कार्यक्रम घेतला आंबेडकर भवनमध्ये. पुण्यामध्ये आंबेडकर भवन खूप सुंदरसा हॉल आहे. एक 1700-1800 मध्ये तो हॉल मिळतो. पूर्णतः एअर कंडिशन आहे. म्हणजे नाटकाला जसा स्टेज असतो तसा स्टेज, तशा खुर्च्या, आणि पूर्णतः एअर कंडिशन, लाऊडस्पीकर सिस्टीम चांगली. आणि त्यांनी सांगितलं भीमराव आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये या सदाशिवपेठमधले मातंग समाज, ह्या पुण्यामधले मातंग समाज जास्त संख्येने आहेत. हे जवळजवळ 500 कुटुंब हे बौद्ध होतील. धूमधडाका लावला. त्यांनी घरदार सोडलेला आहे. 2 पोरं त्याची डॉक्टर झालेली आहेत. बघा विचाराचे विरोधक किती आपल्या पुढे आहेत. आपण समजतो आपणच पुढे आहोत, आपणच शिक्षित आहोत, आम्ही जास्त विचार करतो. ह्या घोषणा झाल्याबरोबर पुण्यामध्ये हे RSSचे स्वयंसेवक त्यांचे काय ते वस्त्यातून गेले आणि त्यांनी सांगितलं या प्रबुद्ध साठेच्या आणि त्या भीमराव आंबेडकरांच्या कार्यक्रमात जाऊ नका. ते तुम्हाला चुकीच्या, हे आंबेडकरवादी हे तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेत आहे. अशा प्रकारचा ते लोकांनी प्रचार केला. काही ठिकाणी दहशत केली कारण सरकार त्यांचं आहे. पोलिसच्या ज्या गाड्या वस्त्यांच्या बाहेर लावल्या आणि संख्येने फार कमी लोक आले. 100-1 कुटुंब आले. त्यांना आम्ही बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच्यानंतरचा आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे हा समाज येऊ नये. बाबासाहेबांनी देखील प्रयत्न केला. महार परिषदा बाबासाहेबांनी सुरुवात केल्या 1939 आणि 40च्या दरम्यानमध्ये. अनेक उदाहरणं मी मातंग समाजाच्या वेळेला गेलो होतो. मी उल्लेख करत नाही कधी या समाजाचा. मला तो जातीवादी शब्द समजला जातो. परंतु त्याला यश आलं नाही. नंतरच्या काळामध्ये सांगतो अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकाचं उद्घाटन करण्यासाठी RSSचे चीफ हे मुंबईमध्ये आले आणि अण्णाभाऊ साठेंच्या कार्यक्रमात पुस्तकाचं उद्घाटन केलं. म्हणजे ही 1 महिन्याभरापूर्वी जो माझा कार्यक्रम होता धर्मांतरित बनो मातंग समाज, त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये मुंबईमध्ये एका मोठ्या सभागृहामध्ये की तिथे फडणवीसचं सगळं सरकार बसलं होतं आणि त्यांना दाखवलं बाबा RSSचे चीफ आलेले आहेत आणि ते तुमच्या अण्णाभाऊ साठेबरोबर आहे, एवढी आत्मीयता आहे. अशा प्रकारे दुही मांजण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्रामध्ये होतोय. थोडंफार महाराष्ट्रामध्ये आम्हाला यश मिळालं. मातंग समाज थोडाफार प्रमाणामध्ये आमच्या बरोबर आला. बौद्ध धम्मामध्ये आला. आपले बंधू झाले ते सगळे. चर्मकार समाज आज आपल्या बरोबर आहे. काही प्रमाणामध्ये चर्मकार समाज देखील बदललेला आहे. नव्या पिढीला कळून चुकलेलं आहे त्यांच्या की बाबासाहेबांमुळेच आम्ही शिकतोय आणि आमची प्रगती झालेली आहे. म्हणून तो देखील ज्या कट्टरतेने आपल्याकडे बघत होता आणि बाबासाहेबांना विरोध करत होता तो करत नाही. तर बौद्ध धम्म चांगला आहे. कर्मकांडामध्ये लोकांचा विश्वास, लोकांना आज कळून चुकलेला आहे. अंधविश्वास कर्मकांडामध्ये आपली काही प्रगती होऊ शकत नाही. हे ज्याला कळतं तेव्हा आज बौद्ध धम्माकडे येतोय बाकी. आणि त्याच्यामुळे बौद्ध धम्माच्या ह्या कक्षा वाढत आहे. आमच्या लातूरचे पुन्हा एकदा भंतेजींचं मी उदाहरण देईन. बुद्धशील
त्यांनी चिवर घेतलेले आहे, ह्या समाजाचे आहे. इंग्रजीवरती अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं भाषण देतात आणि अतिशय उत्कृष्ट त्यांचं वक्तृत्व आहे, मास्टर की आहे इंग्रजीवरती. त्यांना सांगितलं एकदा उपसंपदा घ्या, चैत्यभूमीमध्ये येऊन आणि आपलं कार्य करा. आज ते देखील समाजासाठी कार्य करताय. महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन बघतोय मी ते कमी आहे. आपण जे बौद्ध झालेलो आहे मोठ्या संख्येने आहे. काल मला महाबोधी बुद्ध विहारासाठी ज्या कार्यक्रमाचं आम्ही आव्हान केलं होतं बाबा, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बाबा तिथे या आणि लाखोच्या संख्येने दाखवा. महाराष्ट्रातून जवळजवळ 10,000 लोक तिकडे आले असतील. बरेचसे लोक मला पर्सनली भेटले तिथे. परंतु जे परिवर्तन मला आज देशामध्ये दिसतंय भाऊ, ते महाराष्ट्रामध्ये कमी दिसतंय. बरं, कारण महाराष्ट्रामध्ये तेवढे समाज नाही. कारण आपला जो समाज होता, आपण जे आता बौद्ध झालो, तो मेजर समाज होता. मातंग समाज आहे, तो एक मेजर आहे, तो आपल्याशी जोडू शकतो. छोटे छोटे समाज आहेत, त्यांना आपण जोडू शकतो. पण परिवर्तन मी आज जे काय बघतोय ते नॉर्दर्न झोनमध्ये बघतोय, हिंदी भाषिक स्टेटमध्ये ज्याला म्हणतायत, ते परिवर्तन मला आज जास्त संख्येने बघावं लागतं. सांगण्याचा उद्देश हाच आहे बाबा, मला मी काय कार्य करतोय त्याच्याबद्दल मी माझी काही पाठ थोपटत नाही. मग काही प्रश्न उपस्थित झाले, ते प्रश्न तुम्हाला उपस्थित व्हायला नाही पाहिजे. आम्ही स्वतंत्र बौद्ध धम्म आहे, आमची पेचान आहे, हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. बाबा बाबा तू कुठल्या धर्माचा असशील मला माहिती नाही, परंतु मी बौद्ध आहे, भगवान बुद्धाच्या विचारावरती चाललेला आहे. जगामध्ये आमचे 17-18 कंट्रीज आहेत ज्यांचा धम्म बौद्ध आहे. जगामध्ये आम्ही आज तिसऱ्या किंवा दुसऱ्या आहे, ह्याच्यावरती वाद आहे. संख्येने आम्ही बौद्ध आहोत हे सांगण्याचं धारिष्ट तुमच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून परिवर्तनाबद्दल मी आता बोलत होतो. परिवर्तन मला उत्तर भारतामध्ये दिसतंय. मी अलीकडेच्या आता 15 दिवसापूर्वी भोपाळमध्ये होतो. भोपाळवरून मी रानपूर म्हणून अशा जिल्ह्यामध्ये गेलो. ऐरवार समाज म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल. ऐरवार समाज खूप मोठ्या संख्येने हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये आहे. ह्या ऐरवार समाज आणि भारतीय बौद्ध महासभा ह्या दोघांच्या माध्यमातून धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं. तेव्हा आम्ही फोनवरूनच यांना सांगितलं 2 दिवसापूर्वी जात असताना, हम कोई मंच पर नहीं जाएंगे, तुम पदाधिकारी लोग ऐरवार समाजाच्या लोकांना पदाधिकाऱ्यांना बसवा. अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर भारतीय बौद्ध महासभेचाच असेल, दुसरा कोणी नाही असेल, करून द्या त्यांना संचलनाने, बोलून द्या त्यांना भगवान गौतम बुद्धासाठी. चांगल्या प्रकारे आज त्याचे सिम्पटम, चांगल्या प्रकारचे त्याचे आज रिझल्ट यायला सुरुवात झाली. परिषद अतिशय व्यवस्थित झाली. मोठ्या संख्येने ऐरवार समाज, आपला समाज एकत्र होता. 2-1 हजार अशा खुर्च्या लावल्या होत्या, त्या भरलेल्या होत्या. AC मध्ये तो कार्यक्रम घेतला, कारण ऐरवार समाज हा अतिशय शिकलेला. ऐरवार समाज हा उद्योगपती आहे, उद्योगधंदे करतो, शिक्षण आहे, सरकारी नोकरीमध्ये आहे. अशा प्रकारचं परिवर्तन मला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये दिसतो. म्हणून मी आता अलीकडच्या एप्रिल महिन्यामध्ये, आपला पवित्र महिना मी समजतो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती आहे. 5 एप्रिलला सम्राट अशोकाची जयंती होती. तेव्हा मी सांगितलं, सम्राट अशोकाच्या जयंतीसाठी माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या प्लॅटफॉर्मवरून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, माझ्या पेपर पेजमधून सम्राट अशोक मौर्य लिहा आणि त्याची जयंती 2529वी जयंती, जशी बाबासाहेबांची जयंती साजरी करता, भगवान बुद्धाची साजरी करता, त्या प्रमाणामध्ये साजरी करण्याचा प्रयत्न करा. चांगले रिझल्ट आले. हे लातूरचा परत मला सांगेल, बापू गायकवाडांचा, प्राध्यापक बापू गायकवाडांचा मला फोन आला. लातूर चांगलं भारतीय बौद्ध महासभेसाठी हब आहे, जसं तुमचं नागपूर आहे, मराठवाड्याचं लातूर आहे. ते म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शोभायात्रा काढली, सम्राट अशोकाचे पॉम्पलेट्स लावले,
ते घेऊन आम्ही चाललो. बोललो ह्या देशामध्ये महापुरुषांचा इतिहास गाडला गेलेला आहे. सम्राट अशोक मौर्याचा इतिहास गाडलेला गेलेला आहे आणि हे सगळं पर्पजफुल झालेलं आहे, विचारांती झालेलं आहे. हे देखील जाणून घ्या. ज्या भारताच्या सीमा आहेत त्या सीमेच्या 3 पट भारत त्या वेळेला एक संघ होता, महासत्ता होता. अमर्त्य सेनचं मी मध्यंतरी एक वाचत होतो. अमर्त्य सेन आपल्याला आठवत असेल, आज देखील आहेत. ते इकॉनॉमिक्स आहेत, नोबेल पारितोषिक फायनान्समधलं मिळालेलं आहे. त्याला बाबासाहेबांना आपले गुरु मानतात फायनान्समधले. त्यांनी एखाद्या लेखामध्ये वाचलेलं मला आठवत आहे. ते बोलले होते, आज आपण म्हणतो GDP आपला GDP 7% वाढला पाहिजे, GDP 8% वाढला पाहिजे. बरोबर नाही ना? वाचला असाल आपण देखील. त्यावेळचा GDP, भारताचा GDP अमर्त्य सेन म्हणतोय 36% धाच मौर्यांच्या काळामध्ये होता. धार मौर्यांच्या काळामध्ये, ज्या मौर्यांनी 1200 वर्ष देखील या देशामध्ये राज्य केलेलं आहे. म्हणून हा इतिहास सगळा दाबला गेलेला आहे सम्राट अशोकाचा. आणि ह्या सम्राट अशोक मौर्याला मानणारा हा मौर्य समाज आहे. उत्तर भारतातला मौर्य समाज काही करोडोमध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाचं 1960चं नेतृत्व, 1970च्या दशकातलं नेतृत्व, हे BP मौर्य रिपब्लिकन पार्टीचा दिग्गज नेता त्यांनी केलं. म्हणून हे मौर्य समाज आपल्या बरोबर. आज जे इथे नागपूर बिगपूर या विदर्भामध्ये मी ऐकतो कि बाबा साहब को हम लोग ने उत्तर प्रदेश में लेके गए, अशी ही जोडगोळी पूर्वी म्हणत होती सत्तेमध्ये असणारे. अरे त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे 3-3, 4-4 खासदार निवडून येत होते. 10 आमदार होते. UP-मध्ये आमचं मिलाजुला सरकार होतं, पंजाबमध्ये होतं. खोटा इतिहास आज सांगतायत. खरा इतिहास आपण समजून घेऊन लोकांना सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. बौद्ध म्हणून आपलं एक समाजामध्ये आपण ज्या पार्श्वभूमीतून आलेलो आहोत इथे, त्याच्यामुळे जबाबदारी खूप मोठी आहे. कारण समोरचा जो दुर्लक्षित समाज आहे तो पण आपल्याकडे बघतो आहे. तर त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचू, बुद्ध धर्माच्या मार्गाने आपल्या वागण्यामध्ये ज्या 22 प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये काही प्रतिज्ञा अशा आहेत की ज्यात आपण नाकारल्याच पाहिजे आणि काही प्रतिज्ञा अशा आहे की त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या टाळण्याचा, त्या सोडण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि ज्या पंचशील आहे, अष्टांगिक मार्ग आहे, याचा स्वीकार करून आपण एक चांगलं आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा त्यातला एक प्रमुख संदेश आहे. आणि त्यातल्यामध्ये महत्त्वाचं सगळ्यात मध्ये आपल्या आचरणामध्ये प्रेम, करुणा, मैत्री ही जे बुद्ध धर्माचे बेसिक प्रिन्सिपल आहे, हे जर आपण आचरणामध्ये आणले तर आपल्यामध्ये मैत्री भावना तयार होईल. म्हणजे बाकीचे समाज बांधव आहे आपले, त्यांच्यापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकू. आणि ही जी बुद्ध धर्माची बाबासाहेबांना जे आपल्याला सांगितली आहे की आपल्याला बुद्धमय करायचं आहे, तर आपल्या वागणुकीतून आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपण त्याच्यावर इम्प्रेशन म्हणजे प्रभाव टाकला पाहिजे, त्या समाजावर प्रभाव टाकला पाहिजे. तेव्हाच ते आपल्यापर्यंत याचा प्रयत्न करतील. हां, एक गोष्ट खरी आहे, धोके फारच आहे. कारण समोरची बाजू आहे ते अतिशय चाणाक्षपणे आपल्यावर वाच करतात, जसं साहेबांनी सांगितलं आहे. पण तेही हेरून आपण जर संघर्ष करून जर पुढे याच पद्धतीनं आपल्या वागणुकीमध्ये चांगलं परिवर्तन करत गेलो, शिक्षित होत गेलो, संघर्ष करत गेलो, तर मला वाटते आपण फार हे होऊन चालणार नाही निराशावादून. आपण आशावादी दृष्टीनं जर या प्रयत्नाकडे पाहिलं तर साहेबाच्या याच्याप्रमाणे आपण नक्कीच आपल्या बुद्ध धर्मांना चांगल्या स्थितीमध्ये, जो बुद्ध धर्म आहे जागतिक पद्धतीवर आहे, त्या याच्यानं आपण चांगलं हे करू शकतो.